नमस्कार मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत मैदान आणि पारंपरिक मैदान, या मैदानाची प्रतीक्षा प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि शौकीनाला लागलेली असते. मैदान कुठलं? कोरेगावचं पारंपरिक हिंदकेसरी मैदान. तुम्ही बघू शकता, यात्रेचं मैदान आहे आणि एवढी भली मोठी गर्दी बघू शकता तुम्ही. एवढी मोठी टीम आलेली आहे. तर नक्की मैदान कसं होणार आहे, कशा पद्धतीनं नियमावली असणार आहे, हे सगळं विचारूया. माझ्यासोबत यात्रा कमिटीचे मेंबर आहेत. तर सर्वप्रथम किती वर्ष आहे यात्रेचं? हे 82 वर्ष आहे. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचा बैलगाडा शर्यत एक खेळ ह्या यात्रेत एक प्रामुख्यात आकर्षण असतं. तर वारंवार 82 वर्ष तुम्ही मैदान घेताय, ह्या वर्षी वेगळं पण काय असणार आहे इथं? ह्या वर्षी हे 82 वर्षापासून हे मैदान या ठिकाणी भरत आहे. ह्या मैदानाला एक वेगळी ओळख आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही बैलगाडी क्षेत्राच्या फिरत असाल तर कोरेगावचं मैदान म्हटलं तर पारदर्शकता सगळ्यात महत्त्वाचा ह्यात घटक कुठला तर पारदर्शकता. बैलगाडी क्षेत्रात जर एखाद्याला कुठंतरी चुकून निकाल चुकीचा झाला तर तो बैलगाडी क्षेत्रातला गाडीवान काय म्हणतो, तू कोरेगावच्या मैदानाला ये, तुला दाखवतो. ही या मैदानाची खासियत आहे. तीच परंपरा अखंडपणे ह्या ठिकाणी रुजवली जाईल आणि त्या पद्धतीने निकाल दिले जातील. मी सर्वात प्रथम मी बैलगाडी शौकीन, बैलगाडी मालक चालक यांना मागचा झालेला आमचा जो फड आहे ना, त्यावेळेस त्या निकालात किंवा ह्याच्यात किंवा दुसऱ्या दिवशी ते फड घेतला गेला त्या दिरंगाईबद्दल मी पहिल्यांदा भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचे मिशाम व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या वर्षी भूतन भविष्य हे मैदान म्हणजे असा एक इतिहास रचला जाईल की कोरेगावचं मैदान ज्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं ह्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आणि पुन्हा एकदा ह्या हिंदकेसरी मैदानाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्वजण भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं यावेळेस प्रयत्न करू. आता सगळ्यात महत्त्वाचं, मैदानाचं स्थान बदललं आहे आणि का बदललं आहे ह्याची माहिती घेऊया. कारण पारंपरिक जे मैदान हितं व्हायचं, त्याच्यानंतर काही कारणास्तव दुसरीकडं पुन्हा हितच घेतलं जाते. कारण काय आहे की 2011 साली इथं याच ठिकाणी 2011 पूर्वी याच ठिकाणी मैदान व्हायचं. परंतु 2011 नंतर काही अडचणीमुळे 1-2 वर्षे आम्ही जिथं मागच्या वर्षी आमचं मैदान भरलं त्याच ठिकाणी घेतलं होतं. त्याच्यानंतर 1-2-3 वर्षे साधारण 15 सालापर्यंत बंदी होती त्याच्यावर. ते बंदी उठल्यानंतर परत ते मैदान तिथंच घेतलं. तर या ठिकाणी मैदान घ्यायचं कारण की इथले जे गाडी मालक चालक आणि जे शौकीन आहेत त्यांचं म्हणणं होतं की बा या ठिकाणी बैलांना तुम्ही जर मैदान घेतलं तर या ठिकाणी बैलांना कोणत्या प्रकारची इजा होणार नाही आहे. आणि या ठिकाणी जे प्रेक्षक येणार आहेत, जे गाडी मालक चालक येणार आहेत ते भरपूर बहुसंख्येने या ठिकाणी येणार आहेत. आणि स्थानिक जे इथले महिला असतील किंवा काय स्थानिक इथले जे शौकीन असतील त्यांना या मैदानावरती यायला निश्चित स्वरूपामध्ये वरती जे आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी 30 ते 35% ही प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे. आणि या परिसरामध्ये जे व्यापारी आहेत, छोटे मोठे दुकानदार, त्यांनाही याचा निश्चित स्वरूपात फायदा होणार आहे. म्हणून या ठिकाणी हे मैदान या ठिकाणी घेतलं. नक्की बक्षिसाची रूपरेषा कशी राहील हे विचारूया. कसं राहणार आहे आप्पा बक्षीस इथलं? कोरेगावचं मैदान हे हिंदकेसरी मैदान असल्यामुळं बैलगाडी स्पर्धकांना येथील बक्षीस हा विषय हा फार महत्त्वाचा नाही. येथील ह्या स्पर्धेतला गुलाल, विजयाचा गुलाल मिळणं, गाडी फायनलला राहणं हा इथून स्पर्धकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय. तरीसुद्धा जे उदात्त देणगीदार कोरेगावातले आहेत ह्यांच्या देणगीनुसार प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1,82,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 81,082 रुपयाचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 61,082 रुपयाचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 51,082 रुपयाचं आहे. पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 41,082 रुपयाचं आहे. 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 31,082 रुपयाचं आहे. 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 21,082 रुपयाचं आहे. 8व्याचं आहे ते 17,082 रुपये आहे. आणि 9व्या क्रामांकाचं आहे ते 15,082 रुपये. याप्रमाणे बक्षीस 82 हा आकडा एवढ्यासाठीच पुढे घेतलेला आहे की यंदाचं हिंदकेसरी कोरेगाव मैदान हे 82 वर्षाचं झाले, म्हणून हा लोकाग्रह स्तरावर 82 हा आकडा पुढे देण्यात आलेला आहे.
अजून काय शिल्ड किंवा ढाली बक्षीस आहेत का? या संदर्भात 1 ते 9 ज्या मानाच्या डाली यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात येणार आहेतच. गट पासला काय असणार आहे? या हिंद केसरी आखाड्यासाठी गट पास विजेत्यासाठी यात्रा कमिटीतर्फे शिल्ड, तसेच प्रत्येक गट विजेत्याला 200 रुपये, तसेच सेमी पास गट विजेत्याला 300 रुपये देण्यात येतील. प्रवेश फी किती राहणार आहे? प्रवेश फी 1000 रुपये आहे. तसेच या मैदानासाठी ज्या शेती मालकांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचंसुद्धा या यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे उल्लेख केला पहिल्यांदाच की काय काय गोष्टी झाल्या आणि दिलगिरी व्यक्त केली निकालाबाबत, तर ह्या वर्षी कशा पद्धतीनं नियमावली असणार आहे? नियमावली जे आपला बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे नियम आहेत, बऱ्यापैकी त्यांना अनुसरून सर्व नियम आहेत. आमची जुनी परंपरा होती, म्हणजे पहिल्यापासून ज्यावेळीपासून बैलगाडा चालू झाल्या त्यावेळीपासूनची एक परंपरा होती की लॉबी टचला निकाल नाही. तो त्या पद्धतीनं आम्ही मागच्या वर्षी सर्वात प्रथम ते तसंच आम्ही कंटिन्यू करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. मग ड्रोन शूटिंग बघून त्यावेळीसुद्धा खूप अडचणी आल्या. आम्ही त्याच्यातून पारदर्शकपणे निकाल संपूर्ण दिले आणि एवढी अडचण सगळी होऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाचा आम्ही नियमावलीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो बदल केलेला आहे, तर तो तास पलटी जर गाडी असेल तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. जर लॉबी टच असेल तर काही हरकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यामध्ये राहतो. दुसरा विषय, निकाल रेषेला जो बैलाचा सर्वात अवयव जो पुढं असेल त्या बैलाला त्या गाडीला निकाल दिला जाईल. हा महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर काय रेग्युलर आपण ड्रायव्हरनी कोणी अंगठी लावली, कोणी शेपूट चावला, कोणी काठीनं मारली, कोणी हासडानं मारलं बैल, त्याचं कुठे व्हिडिओ शूटिंग जर आलं तर आम्ही ती गाडी पूर्णपणे बाद करणार आहोत. तसं कुठेही कोणालाही आढळलं तरी आमच्याकडे ते बैलाचे शूटिंग घेऊन या मैदानातला आलं तर आम्ही 100% ती गाडी निश्चितपणे बाद करू. आणि जशी नियमावली अनेक बैलगाडी जे मैदानं भरतात शर्यतीची त्या पद्धतीनंच नियमावली आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाची नाव नोंदणीचा कसा विषय असणार आहे इथं? नाव नोंदणी कधीपासून चालू झालेली आहे आणि शेवटचा दिवस कधी असेल? या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानाची नाव नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. 20 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मी आपल्यातर्फे आवाहन करू इच्छितो की 20 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांनी तुम्ही बैलगाडीची नोंदणी करून घ्यावी. 20 तारखेला सकाळी 11 वाजता भैरवनाथ मंदिरात सर्व यूट्यूबवाले, सर्व तुमचे लाईव्ह प्रक्षेपण यांच्या समोर आपल्या मैदानाचे लॉट निघणार आहेत. किती वाजता लॉट्स निघणार आहेत? कुठल्या दिवशी? 20 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता भैरवनाथ मंदिरात सकाळी 11 वाजता लॉट निघणार आहेत. 20 तारखेला 10पर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त ज्यांना कुणाला या हिंदकेसरी मैदानात आपलं नशीब आजमावायचं आहे त्या सगळ्या बैलगाडी चालक मालकांनी आपली नाव नोंदणी चालू झालेली आहे. कालपासून नाव नोंदणीसाठी ऑनलाईन नंबर आमचे आहेत. आमचे स्वयंसेवक जे आहेत ते नाव नोंदणीचं काम चालू आहे. आपण सर्वांनी नाव नोंदणी करून घ्यावी ही भैरवनाथ यात्रा कमिटीतर्फे विनंती करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याच्यामुळे पैरे फिक्स होत असतात, इथली फाटी कशी असणार आहे? आणि जुनं मैदान व्हायचं तिथंच मैदान ही भरवलेलं आहे, पण फाटी कशी असणार आहे हे बघूया. इथले एक बैलगाडी मालक आहेत, नाव काय तुमचं? राहुल बर्गे. बरं, कुठली बैल आहेत आता लक्ष्या 40 आणि कालच नवीन खरेदी केली. बरं भवानी म्हणून महिषेट ताडाली भिवंडी. बरं, ह्या मैदान हा खास या मैदानासाठी, गावच्या मैदानासाठी काल खरेदी केली नवीन. सांगा, ही मैदान कसं आहे? म्हणजे माती तर रान दिसते. ही मैदान असं आहे, ह्या मैदानामध्ये पूर्णपणे खालून वरपर्यंत काळी माती आहे. यामध्ये बैलाला पाळण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही या स्वरूपाची फाटी तयार केलेली आहे. आपण जे मागच्या वर्षीचं रान होतं तर बरेच बैलगाडी मालकांचं असं म्हणणं होतं की बाबा पुढं फाटी संपल्यानंतर दगड वगैरे आहे त्यामुळे बैलांना त्रास होते, इजा होते. त्या अनुषंगानं आपण जुनी फाटी गावातील ती आपण तयार केलेली आहे, जेणेकरून बैलांना कोणताही त्रास होणार नाही. आपल्या दोन्ही फाटीचं अंतर 14 फूट असणार आहे. बैलांना पाळण्यासाठी 900 फूट
फाटीचा आपला पल्ला आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचं ओढा म्हणा, विहीर म्हणा, बैलांनी इजा होईल असं कोणतंही इथं म्हणजे त्रास होईल असं काही नाही आहे. पुढे थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. खाली आपले 10 ते 15 गट थांबतील एवढी जागा खाली आहे. पुढे पण तुम्ही बघू शकता कमीत कमी 500 ते 700 फूट पुढे पण रान म्हणजे बैल थांबू शकतात एवढं आपल्याकडं अंतर आहे आणि कोणतीही त्यांना इजा होणार नाही. बाबा अडथळा कोणता होईल असं काय आपल्या इथं होणार नाही, अशी ही फाटी आपण तयार केलेली आहे. लांबी किती राहील फाटीची? फाटीची लांबी 900 फूट राहणार आहे आणि रुंदी? रुंदी आता 14 फूट राहणार आहे अंतर. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर इथं पाण्याची सोय कशी राहणार आहे? पाण्याची सोय आपण नगरपंचायतीचे एक 60 टँकर इथं बैलगाडी मालक व बैलांसाठी सोडलेले आहेत. तसंच इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्ससाठी आपण एक सेपरेट रोड साईडने ठेवलेला आहे की जिथं कोणी म्हणजे गाडी पार्किंग करायची नाही. पार्किंगची व्यवस्था आपण मैदानाच्या बाहेर 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीचे बोर्ड तसेच आमचे पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने बैलगाडी मालकांना सांगतील त्या पद्धतीने बैलगाडी मालकांनी गाडीचं पार्किंग तसंच शौकीनांनी जे कोण बैलगाडी बघायला येणार आहेत त्या शौकीनांनी त्या पद्धतीने गाडी पार्क करून मैदानात यायचं आहे. मैदान कोणत्याही प्रकारची टू व्हीलर आणायची नाही आहे जेणेकरून कुठलाही अपघात वगैरे घडलाच तर ॲम्ब्युलन्सला बाहेर जाण्यासाठी रस्ता असावा, या करून रस्ता मोकळा ठेवायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि बैलगाड्याच्या जे मालक आहेत ह्यांनी वारंवार मुद्दा हा उचललेला आहे की काय वेळेस अपघात होतात. जे दुकानदार विक्रेते आपले गाडी लावत असतात, आपलं दुकान लावत असतात, तर इथं ठराविक जागा आखून दिलेली आहे की ह्याच क्षेत्रात आपली गाडी लागावी किंवा आपलं व्यवसाय उभा राहावा. यात्रा कमिटीच्या वतीनं निकाल रेषेच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला पक्के आखून त्याचं नियोजन केलेलं आहे आणि विक्रेत्यांना कुठला त्रास होणार नाही. एका बाजूला त्यांना व्यवस्थित जागा व्यवस्थित यात्रा कमिटीच्या वतीनं ते सगळं आखून त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळं विक्रेत्यांचं तो प्रश्न मिटलेला आहे, त्यांचा काय ह्याच्यात यायचं नाही. आव्हान त्यांना एवढंच आहे की जे विक्रेते आहेत ह्या बैलगाडीच्या ज्या निकाल रेषेच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला जी त्यांना आखून दिली त्याच्यात त्यांनी ॲडजस्टमेंट त्यांची झाली सगळ्यांची की त्यांना कुठला प्रॉब्लेम येणार नाही. आता ही मैदान पाहिलं तर आसपास शहरीकरण तुम्हाला दिसत असेल तर कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे? कारण मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग येणार, बैलगाडी मालक येणार, तर कशा गोष्टी नियोजन ह्या इथं असेल? जे बैलगाडी मालक जे 4 चाकी गाडी घेऊन येतात त्यांना पार्किंगसाठी मॉडर्न हायस्कूलच्या ग्राउंडवर पार्किंगसाठी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि टू व्हीलरवर येणारे जे स्पर्धक बघण्यासाठी येतात गाडी बघण्यासाठी त्यांना रेणुका मंदिराच्या समोर पार्किंग केलेलं आहे. तर सर्व गाडी मालकांना एक विनंती आहे की मॉडर्न हायस्कूलच्या ग्राउंडवर गाडी पार्किंग करावी. बरं, मैदानाचं लोकेशन कुठं आहे नक्की? मैदान हे कुठं आयोजित केलेलं आहे? थोडं लोकेशन सांगा, कसं यायचं इथं ह्या मैदानात ठिकाणी? लोकेशन कोरेगावमध्ये आल्यानंतर रहमतपूर रोड जो आहे त्या रहमतपूर रोडवरून आत याला एंट्री आहे. रेणुका मंदिर म्हणजे पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला. दुसरी गोष्ट इकडून एकांबे रोडवरून बी याला रस्ता आहे. दुसरी गोष्ट तुमचं DP वसुले कॉलेजकडून बी इकडे याला रस्ता आहे. असे 4 रस्ते इथं या मैदानात येण्याला आहेत. कोरेगाव मैदानात गॅलरी केली. हां बरोबर, गॅलरी केली. बघा गेल्या वर्षी काय होतं की स्टेजच्या शेजारी महिलांसाठी जागा नव्हती उपलब्ध, पण ह्या वर्षी काय केलं यात्रा कमिटीनं आपल्या की इथं समोरची दिसते गॅलरी जवळजवळ 600 फूट गॅलरी केलेली आहे. त्यातली 100 फूट ही महिलांसाठी आपण राखीव ठेवली. बघा महाराष्ट्राच्या असताना जसं आज महिलांना 33% आरक्षण दिले तसं आम्ही ह्या हिंदकेसरी मैदानानं महिलांसाठी 100 फूट गॅलरी आम्ही राखीव केलेली आहे. बघू शकता इथं गॅलरी केलेली आहे ह्या वर्षी आणि एक सुसज्जरित्या पूर्ण मैदान आखणी केलेलं आहे. महिलांसाठी सेपरेट बसण्याची सोय केलेली आहे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत झेंडा पंच आपण म्हणू, आणि झेंडा पंच म्हणून जर कुठल्या मैदानानं शिकवलं असेल, कुठल्या मैदानानं घडवलं असेल तर कोरेगावच्या मैदानानं. आणि कोरेगावचं मैदान म्हटलं की अर्थातच एक नाव महाराष्ट्रभर सुपरिचित आत्ता झालेलं आहे, धनावडे बापू. किती वर्ष तुम्ही कोरेगावच्या मैदानात झेंडा टाकताय ते सांगा? 32 वर्ष झालं मी झेंडा टाकतो. बरं, आज इथून दिलेला जो आत्मविश्वास तोच आज महाराष्ट्रात उपयोगी पोहोचवला. म्हणजे इथून कोरेगावला जी माझी शिकवण कोरेगावनं मला घडवली ती अख्ख्या महाराष्ट्राला मी पोच केली. कारण पहिलं मैदान जर कोरेगावचं बघितलं तर महाराष्ट्रभरातून गाड्या यायच्या आणि एवढं मोठं नियोजन तुम्ही यशस्वीरित्या झेंडात करायचा, म्हणूनच ते इम्प्रेशन म्हणून आज महाराष्ट्रभर. म्हणजे माझे गुरुवर मुरली अण्णा, संपत अण्णा ही 2 माझी जुनी गुरुवर.
ह्या दोघांनी मला ती कसं झेंडं शिकवायचं ती पाडायचं आणि कोणावर अन्याय करायचं नाही ही मला त्यांनी शिकवलं आणि गावानं मला सपोर्ट दिला. तेव्हा मी महाराष्ट्रभर गावाचं माझं नाव आणि माझ्या गावाचं नाव ही महाराष्ट्रभर पोचवलं मी. विशेष म्हणजे जिथं आम्ही उभं राहिलोय तिथनं सुरुवात झालेली आहे. हिथंच तुम्ही झेंडा टाकायचं. पहिलं झेंडा टाकतो पण असं काय पहिलं कसं होतं एक आमची हे गॅस ऑफिस आहे म्हणजे पाणी टाकी ते पेट्रोल पंप पहिलं तिकडंच असं होतं पण आता हा दक्षिण होतं आणि आता वेगळी ही जुनी पाटी आमची. कसं मैदान आखणीत आले प्रामाणिकपणे सांगा कारण तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय. आता मी महाराष्ट्र प्रथमच असं म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी एवढं मोठं मैदान जोरास बनवलं म्हणजे वर आमचे मैदान होते कुठं MIDC त्याच्यापेक्षा ही मैदान जोरास आहे. म्हणजे बैलगाड्यावाल्यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी आमच्या गावासाठी प्रयत्न भरपूर करून आणि गाड्या भरपूर नोंद करून यावं असं माझी इच्छा आहे. आता कसं आहे मोठ्या प्रमाणावर इथं गाड्या येणार हिंद केसरी मैदान असल्यामुळं प्रेक्षकांतही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार. जे कडनं गाडी पळते त्याला थोडा त्रास होतो तर प्रेक्षकांचं नियोजन ह्या मोठ्या हिंद केसरी मैदानात कसं राहणार आहे? कोरेगावचं हिंद केसरी मैदान म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहे. इथं स्वयंसेवकाची म्हणजे इतकं स्वयंसेवक असतात की आत प्रेक्षक येण्याचं प्रश्नच येत नाही. येण्याचं आपण बॅरिकेड केल्यात दोन्ही साईडला आणि बसायला आपण हे केल्यात गॅलरी केल्यात स्टेडियम टाईप. त्यामुळं प्रेक्षक आत येण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजे आले तरी आता मग आपण बघूयात पुढे पण येणार नाही तेवढी गॅरंटी घेतो आम्ही. काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? आता या आजपर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या आणि ज्या आखाड्याला 82 वर्षाची परंपरा आहे अशा ह्या आखाड्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा मालक या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतात. मी सर्वांना आव्हान करतो की बैलगाडी मालकांना आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना मी आश्वस्त करतो की हा बैलगाडी अड्डा जो आहे तो 82 वर्षाची परंपरा असल्यानंतरसुद्धा हा जो यावेळेचा जो आखाडा आहे तो सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात श्रेष्ठ अशा पद्धतीचं त्याची आखणी केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या या ठिकाणी बैलगाडी मालकांना असेल प्रेक्षकांना असेल आणि त्याचबरोबर गोरगरिबांचे ज्या ठिकाणी यांचे अगदी हातगाडीवालेसुद्धा असतील त्या सर्वांना आनंदी करण्यासाठीचा हा जो सोहळा आहे हा सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडीच्या शौकीनाने या ठिकाणी यावं आणि कोरेगावचा बैलगाडीचा आदर्श कसा असतो आणि ह्या कोरेगावची जी यात्रा कमिटी आहे ही यात्रा कमिटी कशा पद्धतीनं या ठिकाणी यंदाचा आखाडा केलेला आहे हे पाहण्याचे आपल्याला भाग्य मिळणार आहे. तरी मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की हा सर्वात चांगला सुवर्ण योग जो आहे तो कुणी चुकू नये आणि या ठिकाणी येऊन या बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. तुम्ही काय सांगाल? कोरेगावची यात्रा म्हटलं की विविध उपक्रमांना नटलेली अशी आमची यात्रा असते आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात चर्चेत असणाऱ्या आमच्या बैलगाड्यांच्या स्पर्धा असतात. नक्कीच आमची सगळी यात्रा कमिटी आणि इथले सगळेच स्वयंसेवक आज ह्या स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा फेमस होण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. मी एवढंच इथं सगळ्यांना आमच्या पंचकृषीतल्या सर्व बैलगाडी शौकीन असतील महाराष्ट्रातील असतील आणि आमच्या आप्तेष्टांना या स्पर्धा बघायलासुद्धा या आणि ह्या स्पर्धेत सहभागी पण व्हायला या एवढंच आव्हान करतो आणि थांबतो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मैदान होते कोरेगावचं हिंद केसरी मैदान. मी या मैदानाचं लोकेशन कमेंट्समध्ये टाकतो आहे तर ज्यांना यायचे त्यांनी अवश्य मैदान चांगलं एकदम आखणी केलेलं आहे चांगलं मैदान भरणार आहे. भेटूया 21 तारखेला. धन्यवाद.